ठाण्यातील नौपाडा परिसरात आज हजारो अमराठी रिक्षा चालकांची एकाच ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली। शिवसेनेच्या वतीनं अमराठी रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा शिकवण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता। या उपक्रमाअंतर्गत मराठीचे धडे पूर्ण केलेल्या तब्बल हजाराहून अधिक रिक्षा चालकांना आज मराठी भाषा शिकल्याची प्रमाणपत्र वाटप करण्यात आली। मराठी भाषा शिकण्यासाठी मोठ्या संख्येनं अमराठी रिक्षा चालकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता। प्रमाणपत्र वितरणासाठी नौपाडा येथे रिक्षा चालकांची मोठी गर्दी झाली होती। शासनानं अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर आता आरटीओ कडून परवाने तपासणी आणि कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर मराठीचे धडे पूर्ण केलेल्या रिक्षा चालकांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येत आहे। यावेळी मराठी भाषा शिकण्यासाठी मदत केल्याबद्दल अमराठी रिक्षा चालकांनी आयोजकांचे आभार मानले। विशेष म्हणजे अनेक रिक्षा चालकांनी मराठीतून संवाद साधत आपली भावना व्यक्त केली। मराठी भाषा शिकून प्रमाणपत्र मिळाल्यानं रिक्षा चालकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। नौपाड्यातील या उपक्रमामुळे मराठी भाषा आणि अमराठी रिक्षा चालक यांच्यातील संवादाचा नवा दुवा निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। भावना म्हणजे अतिशय आनंद होतोय। ज्या 105 दिवसाचा कार्यक्रम होता त्याचे सांगता झाली साधारणतः 15 ऑगस्टच्या दिवशी आणि 16 ऑगस्ट पासून ते लागू झालं सर्वांना आम्हाला कारवाई करण्याचे निर्देश। पण 15 ऑगस्ट पर्यंत ह्या लोकांनी अतिशय प्रामाणिकपणे शिकवण घेतली आपलं साहित्य संघाच्या लोकांकडून आणि सर्वात प्रथम जो वर्ग होता तो स्वामी समर्थ अभिनय कट्टा ह्या ठिकाणी घेण्यात आला आणि महाराष्ट्रातलं मला असं वाटतं की पहिलं केंद्र जे शिकवायचं असेल मराठी भाषेचं ते ह्या ठिकाणी सुरू झालेलं होतं। त्यामुळे आज त्या दिवशी मी आली त्या दिवशी केवळ 7-8 लोक होते, पण आज हे जवळजवळ 700च्या वर लोक दिसत आहे। हा जो काही सगळं बघितलं असता तर अतिशय आनंद होत आहे। लोकांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला ह्या अभियानाला तो बघून खूप आनंद झाला। एकंदरीत काल जी कारवाई करण्यात आली होती इथून पुढे कारवाई सुरूच आहे। मात्र या कारवाई दरम्यान काही रिक्षा चालकांकडून कुठलाही म्हणजे अनुचित प्रकार वगैरे काही दिसून आला का? आणि काल 450 पेक्षा जास्त चौकशा करण्यात आल्या होत्या। साधारणतः काल माझे 4 वायुवेग पथक कार्यरत होते आणि 450 वाहनं आम्ही चेक केली। त्यापैकी 36 जी वाहनांतले चालक होते त्यांना हिंदी भाषा येत होती, मराठी भाषा व्यवस्थित येत नव्हती। तर अशांना आपण जागीच नोटीस देखील दिलेल्या आहे आणि ही नोटीस जी काही नवीन नोटिफिकेशन निघालेले आहे तर ही नोटीस 1 महिन्याची असणार आहे आणि 1 महिन्याच्या आतमध्ये ह्या चालकांनी पुन्हा मराठी शिकणे आवश्यक आहे आणि शिकून पण आमच्या ऑफिसमध्ये यायचं। त्यामध्ये आमचे इन्स्पेक्टर त्याची टेस्ट घेतील आणि टेस्टमध्ये पास झाल्यानंतर त्यांचं जे पुढील कायदेशीर कारवाई होणार होती ती रद्द होईल।